लुमेराईज कंपनीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। लुमेराईज कंपनीची एक शाखा ओझरमध्ये गेल्या 10 महिन्यापासून इथे आहे। इथे खूप लोकांना याचा जास्त फायदा झालेला आहे आणि सगळ्यांनी याचा चांगला लाभ घेतलेला आहे आणि इथे भरपूर आजारांवर उपाय केले जातात। तर यातलाच एक आईंना खूप जास्त फरक पडलेला आहे। तर काय फरक पडला आपण आईंकडून ऐकणार आहोत। नमस्ते आई। नमस्ते आई, तुमचं नाव काय? माया येला मंगल। आई, कुठून येत आहे तुम्ही? ओझरमधून। इथे येण्यापूर्वी काय त्रास होता? माझे गुडघे दुखायचे, माझं डोकं दुखायचं, ॲसिडिटी व्हायचे, हात दुखायचा। वजन किती होतं आई तुमचं? वजन 100ला 5 किलो पडलं। 95 किलो वजन होतं आई। इथे येण्यापूर्वी तुम्ही कुठं उपचार केलेत का? दवाखाना हो हो, दवाखान्यात गेले, गोळ्या औषधं इंजेक्शन घेतले, पण तेवढं फरक पडायचा। परत त्या गोळ्या संपल्या का परत दुखायचं। किती दिवसापासून त्रास होता आई तुम्हाला? 2-3 वर्षापासून त्रास होता। मग ह्या थेरपीची माहिती कोणी सांगितली? माझी मुलगी गेली तर तिनं बघितलं, मला इथे घेतलं। किती दिवस झाले आई तुम्ही आता इथे येत आहे? आता मला 2-2.5 महिने. 2-2.5 महिने। हो. इथं आल्यापासून काय फरक जाणवतो आई? मला भरपूर फरक पडला। ॲसिडिटी होता आता, गुडघे नाही दुखते, मला थोडं हलकं वाटतं। मी आता दवाखान्यात जात नाही। हे 4 दिवसाला दवाखाना जायचं, आता दवाखान्यात नाही जायचं। थोडंसं असं काय दुखलं का म्हणजे एखादी गोळी खाऊन घेतो डोकं, पण मग जास्त नाही जात दवाखान्यात। म्हणजे इथं आल्यापासून तुमचा दवाखाना पूर्ण बंद झालेला आहे? पूर्ण बंद। ऍसिडिटी पण पूर्ण बंद झालेली? कधी मध्ये होती पण झाल्यासारखीच आहे, जास्त पूर्ण बंद झाल्यासारखीच आहे। केव्हा तरी ती होते। गुडघे दुखायचे पण बंद झाले? कधी कधी दुखत्या, कधी कधी नाही दुखत्या, पण मग भरपूर मला फरक पडला। तरी आई किती टक्के फरक पडलाय तुम्हाला? टक्के नाही, मला भरपूर पडला फरक। टक्के मला काही आई, आता वजन किती आहे तुमचं? वजन नाही ना केलं मी, तरी त्या अगोदर केलं होतं ना, ते थोडं वाढलं होतं। मग परत सरांकडे मीटिंग घेतली, सर मला हळूहळू मग आता काय वजन करू नका, मग काय केलंच नाही। मला हलकं वाटतं, मला दुखायला कमी पडलं, मला ॲसिडिटीला कमी पडलं। आईना खूप जास्त फरक पडलेला आहे। हलकं वाटतं। आईचा आजार पूर्ण गेल्यासारखाच वाटतोय। फक्त आता राहिले फक्त तेवढं हे वजन पोट आहे ना, वजन माझं पोट। तर आईचं वजनही लवकरच कमी होईल। तर आईंसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। तर आई, तुम्ही इथे येणार आई बाबांना काय सांगाल? चांगले या, मला गुण पडला तर तुम्हाला पण पडेल। तुम्हाला आभार मानायचे असतील तर कोणाचे माना? आपले लोक काय याला मध्ये त्याचे मानू, सरांचे मानू, मॅडमचे मानू। धन्यवाद आई। नमस्ते।